आपल्यासोबत भिकूजी इदाते, दादा इदाते आहेत आपल्यासोबत समरसता मंचाचे. दादा इदाते, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकत आहात. बाबासाहेबांनी जे काही केलं ते केवळ दलितांसाठी नाही, ते सगळ्या समाजासाठी होतं, व्यापक अर्थानं महत्त्वाचं होतं असं सुरेश सावंत म्हणतात. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असणारे ऑर्गनायझर आणि पंचजन्य हे जे काही दोन मुखपत्र आहेत, त्यांनी एक वेगळा अंक काढला या निमित्तानं, कारण 125वी जयंती आहे बाबासाहेबांची, म्हणून वेगळा अंक काढला आहे 200 पानांचा. आणि त्या अंकामध्ये दादा इदाते संघाच्या संपादकीयामध्ये किंवा त्या अंकाच्या संपादकीयामध्ये असं म्हटलेलं आहे संपादकांनी त्या, की बाबासाहेबांनी घर वापसीला पाठिंबा दिला होता. एकूण मुस्लिम आक्रमकतेच्या विरोधामध्ये बाबासाहेब होते आणि त्यामुळे संघ आत्ता जी भूमिका मांडता आहे त्याच प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली. अशा प्रकारची भूमिका संपादकीयामध्ये मांडलेली आहे. दादा इदाते, तुम्हाला ही भूमिका मान्य आहे का? बाबासाहेबांनी घर वापसीला पाठिंबा दिला होता असं ते संपादकीय म्हणतं आहे, संघाचं मुखपत्र म्हणतं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ जीवन आहे, मूळ जीवन मी समजून घेतलं पाहिजे. हा दादा इदाते, तुम्हाला प्रश्न ऐकू आला का माझा? हा, बोला. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं एक समग्र जीवन आहे, ते मुळात समजून घेतलं पाहिजे. हा बोलतोय मी. हा, बोला. बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन आहे हे समग्र जीवन समजून घेतलं पाहिजे. केवळ एखादा कुठेतरी मुद्दा काढून त्याच्यावर चर्चा घडवून बाबासाहेबांचं जीवन आपल्या समोर येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे जीवन आहे ते समग्र जीवन सर्व समाजासमोर यावं म्हणून पालकेतन आणि ऑर्गनायझर यांनी अशा तऱ्हेचा एक विशेष अंक हा काढलेला आहे. देशातल्या विविध प्रकारच्या अभ्यासू व्यक्तींना त्याच्यामध्ये निमंत्रित केलेला आहे. तर माझाही एक त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हा जो अंक आहे हा समग्र बाबासाहेब समाजाला आणि देशाला यासाठी आहे. संपादकीयामध्ये काय आहे ते आता पाहिलेलं नाही. हॅलो. बरोबर. तुमची भूमिका पोहोचते. तुम्ही असेच आमच्यासोबत राहा. मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे. नितीश नवसागरे, मला एक सांगा की संघानं किंवा संघाच्या मुखपत्रांनी बाबासाहेबांवर अंक काढणं ही अतिशय महत्त्वाची घटना आहे, ही चांगली गोष्ट असेल सुद्धा, पण त्या संपादकीयामध्ये मात्र जी भूमिका मांडलेली आहे की बाबासाहेबांचा घर वापसीला पाठिंबा होता, अशा प्रकारची भूमिका संपादकीयामध्ये मांडलेली आहे ऑर्गनायझर आणि पंचजन्यच्या. तुम्ही अभ्यासक आहात कायद्याचे, बाबासाहेबांच्या विचारांचे आणि सगळ्या साहित्याचे. मला एक सांगा, बाबासाहेबांचा मुस्लिम आक्रमकतेला विरोध होता का? बाबासाहेबांनी एका अर्थानं घर वापसीला पाठिंबा दिला होता का? आणि मुळात संघ जे म्हणतंय की आमचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार याच्यामध्ये काही फार फरक नाही, ही सगळी भूमिका तुम्हाला मान्य आहे का नितीश नवसागरे? संघाचा जो सगळा विचार आहे तो म्हणणं आहे की आमचा आणि बाबासाहेबांचा विचार एक आहे, हे अक्षरशः खोटारडेपणा आहे. जर का त्यांना बाबासाहेब समग्र पाहिजे असतील तर ॲनिलेशन ऑफ कास्टमधले बाबासाहेब आंबेडकर तुम्ही स्वीकारणार आहात का? ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, अप्लाय डायनामाइट्स टू वेदास अँड शास्त्रास. तुम्हाला धर्मशास्त्राचं प्रमाण नाकारलं पाहिजे. तुम्हाला रिडल्सन हिंदुझम मधले बाबासाहेब स्वीकारणार आहात का तुम्ही? किंवा स्टेट्स अँड मायनॉरिटीज मधलं राज्य समाजवाद सांगणारे बाबासाहेब तुम्ही स्वीकारणार आहात का? हे आपल्याला म्हणजे बाबासाहेबांनी धर्मग्रंथांची चिकित्सा केलेली आहे. बाबासाहेबांनी इकडच्या शोषण व्यवस्थेची चिकित्सा केलेली आहे आणि एका नवीन पर्यायाला आपण जन्म दिलेला आहे. दुसरी गोष्ट की घर वापसीबद्दल तुम्ही जे बोलताय, बाबासाहेब अशा भाषेमध्ये बिलकुल बोलत नव्हते. म्हणजे बाबासाहेबांनी भारताच्या इतिहासाची जी मांडणी केलेली आहे ती इंग्रजांनी जी मांडणी केलेली आहे ती आहे बेसिकली हिंदू इंडिया, ब्रिटिश इंडिया, मुस्लिम इंडिया आणि ब्रिटिश इंडिया. बाबासाहेब म्हणतात की वैदिक काळामधला भारत एक आहे, हिंदू काळामधला भारत एक आहे आणि ब्रिटिश काळामधला एक भारत एक आहे. आणखीन ह्या सगळ्यामध्ये ते म्हणतात की बुद्धिस्ट काळामधला पण एक भारत आहे. आणि हे घर वापसीचं प्रकरण आहे, ओरिजिनल कोण ह्याची चिरफाड बाबासाहेबांनी स्पष्टपणे केलेली आहे.
या देशामध्ये दोन परंपरा आहे, एक ब्राह्मणी परंपरा आणि दुसरी श्रमण परंपरा आहे. त्या श्रमण परंपरेमध्ये बुद्ध आणि जैन आणि ही सगळे संप्रदाय येतात आणि ह्या संप्रदायाकडे बाबासाहेबांचा कल होता. म्हणून घर वापसी वगैरे सगळं जे बोलणं आहे हे सगळं खोटं आहे. आणखीन हिंदू ह्या शब्दाबद्दल आणि ह्या संकल्पनेबद्दल बाबासाहेबांनी केलेली चिकित्सा तुम्ही मान्य करणार आहात का? मला वाटतं आजच्या काळामध्ये सर्वात रिलेव्हंट कोण असतील तर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण की बाबासाहेब आंबेडकर कल्चरल लाईन ड्रॉ करतात. आणखीन संघ काय करत आहेत, ती संघ दलित नेत्याला कॉप्ट करतात आणि दलित आयडिओलॉजीला ते ऑपरेट करण्याचं काम करत आहेत. आणखीन म्हणून मला वाटतं तुमचा हाच मुद्दा घेऊन आपण जाऊयात भिकू विधात्यांकडे. भिकू विधाते, आता प्राध्यापक नितीश नवसागर यांनी काही महत्त्वाची मांडणी केली आहे, काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, संघाच्या अनुषंगाने ते बोललेले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे दादा विधाते? हा दादा विधाते, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हा बोला बोला. आता त्याने जो विषय मांडला हा असा आहे की बौद्धिक चर्चा होत राहिली पाहिजे. हा येतोय आवाज ऐकू येतोय, मी बोलतोय. येतोय. तुम्ही फक्त दादा विधाते बोलताना तुमच्या टीव्हीचा आवाज जरा बंद करा आणि बोला. हो बंद करा. हा टीव्हीचा आवाज बंद करा. हा माझा त्यांचं मी सर्व ऐकलं आता. होय केलाय, बंद केलेला आहे, बंद केलेला आहे आवाज. हा 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 तर आता जो विषय त्यांनी मांडला आपल्या समोर, तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन आहे, त्यांना अनिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ मी वाचलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जी मांडणी केलेली आहे, ती मांडणी अनेकांना आज स्वीकारावीच लागणार अशी स्थिती आहे. 1946 मध्ये त्यांनी भूविरोधी शूद्रास नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये आर्य ह्याच्यावर 2 प्रकरणं त्यांची आहेत. ती जरा मुळातून जर वाचली तर बाबासाहेबांचं मूळ चिंतन आपल्या लक्षात येईल. आणि हिंदू कोड बिलाची मांडणी त्यांनी जी केलेली आहे, त्या हिंदू कोड बिलाच्या मांडणीमध्ये शेरसिंग नावाच्या एका शीख बंधूने त्यांना प्रश्न विचारला होता, त्या हिंदू कोड बिलाचा आम्हाला वगळा तुम्ही शिकाना. त्यावेळी बाबासाहेब असं म्हणाले की मुस्लिम, ख्रिश्चन, यहुदी आणि पारशी हे 4 धर्माची मंडळी सोडून या देशात जे कोण आहेत त्या सगळ्यांना हिंदू कोड बिल लागू होईल. हिंदू कोड बिल आपल्याला लागू नाही असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी सिद्ध करावं. इतकी व्यापकता त्यांनी हिंदू या शब्दाची दिलेली आहे. आणि हिंदू कोड बिल शब्द देऊन सुद्धा सरकारने मान्य केला नाही, म्हणून या मुद्द्यावरच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले आहे. बरोबर बरोबर, ठीक आहे. तुमची दादा विधाते, तुमचा मुद्दा लक्षात आला. सिद्धार्थ मोकळे, आता जी भूमिका मांडली दादा विधातेंनी, काय म्हणणे तुमचं? नाही, मुळात एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की ज्या बुद्धाने देव ही संकल्पनाच नाकारली, त्याला यांनी अवतार म्हणून समोर आणलेला आहे आणि त्याचा अवतार म्हणून यांनी गवगवा केला आणि त्यालाही वापरून घेतलेला आहे. त्यामुळे आता संघाने बाबासाहेबांवरती अंक काढणं याचं मला जराही नवल वाटत नाहीये. संघाची मोडस ऑपरेंडीच ही आहे की जो विरोधक आहे त्याला सुद्धा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या पॉलिसीसाठी मोल्ड करून वापरायचं आणि चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट करायचं. तर संघ सातत्याने ते काम करणार आहे. इथून पुढेही ते अशा पद्धतीनं चुकीचे रेफरन्स सांगून, अर्धवट रेफरन्स सांगून बाबासाहेबांच्या वाक्याची किंवा इतरही महापुरुषांच्या वाक्याची तोडमरोड करून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. मूळ मुद्दा असा आहे की संघाने उभा केलेली व्यवस्था आणि संघाची आतापर्यंतची एकूण कार्यप्रणाली पाहता त्या गोष्टींना रोखण्यासाठी जी एक यंत्रणा उभा राहायला पाहिजे होती, पुरोगामी चळवळीची, आंबेडकरी चळवळीची, ती उभा राहिलेली नाहीये. आज ती उभा करणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असावी असं मला वाटतंय. सिद्धार्थ, तुमचा प्राधान्यक्रमाचा मुद्दा लक्षात आला. प्रकाश आंबेडकर आता आपल्यासोबत आहेत. प्रकाश आंबेडकर, ही चर्चा तुम्ही ऐकत आहात. एक मला सांगा, संघाच्या मुखपत्रांनी, ऑर्गनायझर आणि पंचजन्य या मुखपत्रांनी आता थेट अंग काढलाय 200 पानांचा आणि त्यामध्ये जाहीरपणे भूमिका घेतलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की मुळामध्ये घर वापसीला बाबासाहेबांचा पाठिंबा होता, याच प्रकारची बाबासाहेबांची एकूण मांडणी आहे आणि भूमिका आहे. अशा प्रकारचं संपादकीय त्या अंकामध्ये आहे. मुळात संघानं या प्रकारचा अंक काढणं, त्याच्यामधले बाकीचे लेख आणि कंटेंट हा एक मुद्दा आणि हे संपादकीय, याच्याकडे तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? ते संघाची ग्लोबल सुनीती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते ती वापरतात.
मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी घर वापसीचा कार्यक्रम केल्यानंतर आमच्यासारख्या ज्या मंडळी आहेत त्यांनी असा एक प्रश्न विचारला होता की इथल्या असणाऱ्या प्रत्येक माणसाला धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, हे सगळ्यांचीच भूमिका आहे. परंतु बीजेपी आणि RSS विश्व हिंदू परिषद हे जे असणारं घर वापसीचा कार्यक्रम करते, या घर वापसीच्या कार्यक्रमामध्ये हिंदू धर्माचे 2 भाग आहेत. एक वैदिक धर्म आणि एक असणारा संत परंपरेचा धर्म. मी फक्त इथला असणारा हिंदूंमधला वैदिक धर्माचीच असणारी चर्चा या ठिकाणी करतोय. आणि ती म्हणजे की वैदिक धर्माची दरवाजे जे आहेत हे बाहेरच्या बाजूला उघडतात, ते आतल्या बाजूला उघडत नाही. याचं कारण की वैदिक धर्माचं जे घर आहे ते कप्प्याकप्प्याचं घर आहे आणि या कप्प्याकप्प्याच्या घरामध्ये पायऱ्या नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्यांचं तुम्ही असणारं घर वापसी करताय त्यांना तुम्ही कुठली जात देता हे पहिल्यांदा सांगा. आणि हे जात देण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे? का जात ही असणारं जन्माने आहे म्हणून असणारं असं वैदिक धर्म त्या ठिकाणी सांगतो. आणि मग वैदिक धर्म जर जात ही जन्माने असेल तर मग हे असणारं त्यांना कुठली जात देणार? त्याच्यामुळे RSSची, विश्व हिंदू परिषदेची, बीजेपीची असणारी एक कोंडी झालेली आहे आणि ती कोंडीतून आता बाहेर पडायचं असेल तर त्यांनी बाबासाहेबांना वापरायचं असणारं ठरवलेलं आहे. कारण का बाबासाहेबांनी इथला असणारा प्रत्येक माणसाला. बरोबर. अतिशय महत्त्वाची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली आणि पुन्हा मला ही सगळी चर्चा सुरूच ठेवायची आहे. संघानं बाबासाहेबांचा वापर केलेला आहे असं आता प्रकाश आंबेडकर म्हणतायत, पण त्याला जोडून दुसरा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की मुळामध्ये बाबासाहेबांच्या विचारांवर ज्या संघटना चालतात असं म्हटलं जातं, त्या दलित संघटनासुद्धा बाबासाहेबांचा वापरच करतायत का? आणि जर बाबासाहेबांचा वापर दोन्ही बाजूंनी सुरू असेल तर बाबासाहेबांच्या विचारांच्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न खरंच होतोय का? संघ काही करतोय असं हे म्हणतात, पण दुसरीकडे बाबासाहेबांच्या नावानं नवी जाती व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. बाबासाहेबांच्या नावानं नवी जातीवादी मांडणी करायची असा पण प्रयत्न सुरू आहे. मग जातीअंताच्या दिशेनं आपल्याला जाता येणं शक्यच नसेल आणि बाबासाहेबांना सुद्धा एका जातीच्या चौकटीमध्ये बसवायचं असेल, तुमच्या मागे फोटो बाबासाहेबांचा आहे की हेडगेवारांचा आहे की आणखी कोणाचा आहे याच्यामुळे फरक पडतो की पडत नाही हा मुद्दा वेगळा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे अधिकारीही करप्शन करतात, असे नेतेही याच प्रकारे वागतात, अशा संघटनांचे कार्यकर्तेही तसंच वागत असतात. हे सगळं सुरू असेल तर मुळामध्ये केवळ संघाकडे बोट दाखवून कसं चालेल या सगळ्या विषयावर मला सविस्तरपणे चर्चा करायची आहे. भिकू इदातेसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. ही सगळी चर्चा आपल्याला अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. पण आत्ता या क्षणी मी घेतोय छोटासा ब्रेक.